नमस्कार, मॅड्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लक्ष्मीप्रिय कमळ ऐश्वर्या रांगोळी 5 ते 3 ठिपक्यांचा वापर करून काढून दाखवणार आहे। सुरुवातीला 5 ठिपके द्यायचे। 1 2 3 4 5। 5 ठिपके दिल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने ठिपके द्यायचे आहेत। 5 ते 4 झाल्यानंतर हे 3 ठिपके द्यायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण खाली दिलेले आहेत ठिपके तसेच आपण वरती पण देऊयात। 4 आणि हे 3 ठिपके द्यायचे। सर्वात आपल्याला पहिल्यांदा 3 ठिपकेचे आहेत। 1 2 3 याच्यामधून अशी रेष मारून घ्यायची आहे। ही रेष आपली या आणि या ठिपक्यांच्या मध्ये आली पाहिजे बरोबर। आता यानंतर आपल्याला या वरच्या रेषेतून खालच्या या ठिपक्यांमधून वरती घ्यायची आहे। सेम या पद्धतीनेच आपल्याला इकडच्या ही रेषेला वरती घेऊन जायचं आहे या रेषेपर्यंत। रेषा मारून आपण घेतलेल्या आहेत। आता ह्या 3 ठिपक्याच्या आणि ह्या 4 ठिपक्यांच्या मधून आपल्याला सरळ रेष मारायची आहे, थोडीशी बाहेर आलेली। म्हणजे इथून आपल्याला ही रेष इथून इकडेपर्यंत घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने। तर ही रेष इकडून अशी घ्यायची आपल्याला। स्टार बनलेला आहे आपला पूर्ण। त्याच्यानंतर परत आपल्याला आता आपल्याला या रेषेच्या खालतून रेष मारायची आहे। या आता याच्या खालून देखील आपल्याला सरळ रेष मारायची आहे। तर इथं आडव्या रेषा काढून झाल्याच्या नंतर या साइडने देखील आपल्याला रेषा अशाच काढून घ्यायच्या आहेत सरळ। परत आपल्याला या साइडने याच बरोबर अशाच रेषा मारून घ्यायच्या आहेत। आता या रेषा मारल्यानंतर आपण या आडव्या रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत, जी की ही आडवी रेष आपल्याला ही अशी जोडली गेली पाहिजे प्रत्येक साइडला। सर्व बाजूने आपल्याला याच प्रकारे जोडून घ्यायची आहे। एकदम सोपी आणि कमीत कमी टिपक्यांचा वापर करून आपल्याला सुबक अशी ऐश्वर्य संपन्न रांगोळी काढायची आहे। ही रांगोळी तुम्ही लक्ष्मीपूजन, दिवाळी पूजन किंवा शुक्रवारी अशी काढू शकता तुम्ही। ही कमळ रांगोळी असल्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण काढू शकतो। सण असेल त्या दिवशी आपण ही रांगोळी काढू शकतो। खूप सुंदर अशी
आता हे जो सेंटरचा टिपका आहे आपण ह्याला कमळ काढून घेऊया. त्याला म्हणून लक्ष्मी प्रिय कमळ ऐश्वर्य रांगोळी असं म्हणलं जातं. सुबक अशी सुंदर कमळ आपण काढून घेऊयात. आता आपण प्रत्येक साइडनी ही कमळाची प्रतिकृती पूर्णकडे काढून घेऊयात. एकदम सोपी अशी रांगोळी आहे. सर्व साइडला अशा प्रकारे काढून घ्यायची. अशा सुंदर प्रकारे कमळ प्रत्येक टोकाला काढून घ्यायचे. व साइडनी आपले हे कमळ काढून झालेले आहेत. तर आपण कमळाला राणी कलर देऊयात. आपण तुम्ही लाल रंग देखील देऊ शकता. लक्ष्मीला लाल कलर प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लाल कलरही देऊ शकता. असं छानपैकी तुम्ही रंग देऊन घ्यायचा आहे प्रत्येक कमळाला. खूप सुंदर असं कमळाची डिझाईन तयार होते आपली. शक्यतो ही रांगोळी देवाच्या समोरच काढावी, कारण पायाच्या खाली तुडवली जाऊ नये याची काळजी घ्यावी. रांगोळीचा अपमान होतो नाहीतरी.
ज्यावेळेस तुम्ही शुक्रवार पूजेचं वैभव लक्ष्मीची पूजा करता त्यावेळेस तुम्ही ही रांगोळी नक्कीच काढू शकता. एकदम सावकाश पद्धतीने ही रांगोळी मी काढून दाखवलेली आहे. जो कोणी नवीन आहे, जो पाहत आहे, तो या पद्धतीनं साध्या पद्धतीनं आणि हळूवारपणे काढेल, तोही काढू शकेल. जर काही तुम्हाला आवडली असेल ही रांगोळी काढलेली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि काही तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. थँक यू.